लाडक्या बहिणींना दोनही महिन्यांचे पैसे एकत्रित नोव्हेंबर डिसेंबर 3,000 रुपये एकत्रित आता शक्यता वाढलेली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोनही महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये लाडक्या बहिणींना सरकारने आता द्यावेत. याबाबत आम्ही वारंवार बोलत असताना लाडक्या बहिणींसाठी हे गिफ्ट मिळणार का आणि लाडक्या बहिणींना एकत्रित 3,000 रुपये आता दाट शक्यता आहे. असं मी का बोलतोय तर लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेबाबत नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण लांबले. ते इतके लांबले की लाडक्या बहिणी आता म्हणत आहेत की आम्हाला डिसेंबर महिन्याचा देखील हप्ता एकत्रित द्या, अन्यथा ही योजना तुम्ही बंद करून टाका. योजनेचं काही खरं राहिलं नाही. कारण जर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आम्हाला डिसेंबरच्या 15-16 तारखेपर्यंत जरी मिळत नसेल तर मग काय उपयोग आहे या योजनेचा. आणि यावरच सरकारने देखील आता मंत्रिमंडळ बैठक असेल किंवा इतर यामध्ये गंभीर दखल घेतलेली असून लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचे हप्ते एकत्रित का देतील तर लक्षात घ्या, आता राज्यात आजच निवडणुकांची घोषणा झाली असून 29 महानगरपालिकांच्या निवडणुका येत्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये पार पडणार आहेत. आणि या महानगरपालिकामध्ये सगळ्यात महत्वाचा फॅक्टर ठरणार आहे ते म्हणजे लाडकी बहीणच. जे आपण पाहिलं होतं की विधानसभाच्या निवडणुकांवेळी लाडक्या बहिणींनी संपूर्ण गेम चेंज केला होता. लोकसभेला राज्यामध्ये महाविकास आघाडीने तब्बल 31 जागा जिंकल्या होत्या 48 पैकी. आणि तेच महायुतीने जेव्हा विधानसभेच्या निवडणुकावेळी लाडकी बहीण योजना जाहीर केली, लाडक्या बहिणींना 1,500 रुपये आणि 5 महिन्यांचे पैसे एकत्रित पट देऊन टाकले. आणि या 7,500 रुपये जेव्हा लाडक्या बहिणींना मिळाले होते तेव्हा लाडक्या बहिणींनी संपूर्ण गेम फिरवली आणि महानगर आणि विधानसभा निवडणुकांच्या वेळी लाडक्या बहिणीमुळेच आम्ही सत्तेत आलो असे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व मान्य करतात. तेच आता महानगरपालिकाच्या निवडणुका देखील 15 जानेवारी रोजी होणार आहेत. आणि 15 जानेवारी रोजी निवडणुका होणार असल्याने लाडकी बहीण हा मोठा फॅक्टर यावेळी देखील ठरणार आहे, लक्षात घ्या. आणि म्हणूनच लाडक्या बहिणींना आता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचे हप्ते एकत्रित द्यावे याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. आणि येत्या काही दिवसांमध्ये सरकार याचा निर्णय घेईल. त्वरित निर्णय घेऊन लाडक्या बहिणींना दोनही महिन्यांचे पैसे 3,000 रुपये एकत्रित देऊ शकतात. आता याबाबत आम्ही शकतात असं काय म्हणतोय तर लक्षात घ्या, जोपर्यंत अधिकृत माहिती येत नाही तोपर्यंत आपण यामध्ये 100% कन्फर्म बोलू शकत नाही. परंतु नक्कीच लाडक्या बहिणींना 3,000 रुपये देण्याचं सरकारचा त्या ठिकाणी विचार सुरू झालेला आहे. आणि लाडक्या बहिणींना 3,000 रुपये येऊही शकतात. आता कारण नोव्हेंबरचे वितरण सरकारने त्यामुळेच लांबवले होते असे देखील बोलले जात आहे. कारण सरकारला नोव्हेंबर आणि डिसेंबर दोनही महिन्यांचे पैसे एकत्रित द्यायचा विचार चाललेला आहे. लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळाल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर देखील परिणाम होऊ शकतो असे देखील बोललं जात आहे. आता लक्षात घ्या, महानगरपालिकाच्या निवडणुका म्हणजे या शहरी भागातल्या निवडणुका असतात. यामध्ये शेतकरी असेल किंवा इतर कोणता फॅक्टर महत्वाचा ठरत नाही, तर इथं लाडकी बहीणच महत्वाचा फॅक्टर ठरणार आहे. परत मी सांगतो तुम्हाला, हे जे लाडकी बहीण योजना असणार आहे या योजनेमध्येच सरकारला महत्वाचा विषय किंवा महत्वाचा निर्णय घ्यावा लागणार आहे. अनेकदा आपल्या जेव्हा विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा असं देखील बोललं जात होतं की महानगरपालिकाच्या निवडणुकांच्या तोंडावरच सरकार हे लाडक्या बहिणींना 2,100 रुपये महिना करेल. परंतु सरकारने अजून केवायसीच्या बाबतीतले ठोस निर्णय झाले नाहीत किंवा इतरही अजून ज्या फिक्स लाडक्या बहिणी आहेत त्यांची यादी सरकारकडे अजूनही तयार नसल्याने 2,100 रुपयाचा निर्णय नक्कीच लांबेल. परंतु लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचे हप्ते एकत्रित नक्कीच सरकार त्या ठिकाणी देऊ शकतं. कारण सरकारला आता देखील काही ना काही अशा कराव्या लागतील की जेणेकरून येणाऱ्या महानगरपालिकाच्या निवडणुकीत जे महायुती सरकार आहे ते पुन्हा एकदा बऱ्याच ठिकाणी सत्तेमध्ये येईल. आता मुंबई महानगरपालिका असेल, पुणे महानगरपालिका असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, पिंपरी चिंचवड असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, अशा राज्यातील जवळपास 29 महानगरपालिकांमध्ये ही निवडणूक पार पडणार आहे. आता ही जी निवडणूक आज घोषित झाली आहे ती, आणि या सर्व निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणी आहेतच. कुठे जरी गेलं तर लाडकी बहीण हा मतदार खूप मोठा आहे. जवळपास 47-48% मतदान हे महिलांचं असतं. आणि या महिलांना सरकारने आता लाडकी बहीण योजना देऊन जेव्हा खुश केलं होतं तेव्हा आपण पाहिलं की विधानसभा निवडणुकांच्या वेळी पूर्णपणे निकाल फिरला होता. तसाच निकाल फिरवायचा असेल तर लाडक्या बहिणींना नाराज करून सरकारला जमणार नाही. आणि त्याच लाडक्या बहिणी आता सरकारवर नाराज आहेत की वेळेवर आमचे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे आता निवडणुकांच्या वेळी नक्कीच लाडक्या बहिणींबाबत इतरही घोषणा होऊ शकतात, ज्यामध्ये एक फिक्स तारीख लाडक्या बहिणींना की याच दिवशी लाडकी बहीण योजनेचा प्रत्येक महिन्याचा हप्ता मिळेल
किंवा लाडक्या बहिणींना आता 2 महिन्यांचे हप्ते एकत्रित 3,000 रुपये देऊन सरकार त्या ठिकाणी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करून लाडक्या बहिणींना पुन्हा खुश करेल असं 100% आहे. लाडक्या बहिणींना सरकार नाराज करू शकत नाही आत्ताच्या निवडणुकांपुरतं तरी, कारण महानगरपालिका झाल्या की लगेच जिल्हा परिषद निवडणुका देखील आहेत आणि या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना मिनी विधानसभा देखील समोरलं जातं, कारण यावरच सरकारचं पुढचं भवितव्य पुढचे 5 वर्ष सर्व गोष्टी अवलंबून असतात. म्हणूनच लाडकी बहीण योजनेमध्ये पुन्हा एकदा 2 महिन्यांचे पैसे एकत्रित मिळण्याचा जो मुद्दा होता तो मुद्दा सुरू झालेला आहे. तुम्हाला काय वाटतं, लाडकी बहीण योजनेमध्ये 3,000 रुपये एकत्रित द्यावेत का? कारण आता सरकार देऊ शकतं. हे बघा, आता प्रॅक्टिकली आपण विचार केला तर बऱ्याच गोष्टी आहेत. कारण नोव्हेंबर महिना संपलेला आहे, डिसेंबर महिन्याची 15-16 तारीख होऊन गेली आहे. डिसेंबर महिन्याचे पैसे सरकारला द्यावे लागतात, नोव्हेंबरचे सरकारला पैसे द्यावे लागतात. नोव्हेंबरचा तर जी आर देखील आलेला आहे. राहिला प्रश्न फक्त डिसेंबरचा एक जी आर काढायचा आहे आणि दोन्ही महिन्यांचे पैसे सरकारला एकत्रित द्यायचे आहेत. कदाचित एका आठवड्यामध्ये देखील आधी 1,500 आणि परत 1,500 असं देखील सरकार त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना देऊ शकतं. परंतु लाडक्या बहिणींना नक्कीच सरकार नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन्ही महिन्यांचे 3,000 रुपये देण्याचा विचार करत आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं? लाडक्या बहिणींना एकत्रित 3,000 रुपये मिळावेत का? हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तसेच सरकार हे 3,000 रुपये एकत्रित देईल का, याबाबत देखील तुमचे जे काही मत असतील ते मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. इतरही प्रश्न असल्यास ते आम्हाला कमेंटमध्ये विचारा. ही महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहिती आणि अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय महाराष्ट्र.